नमस्कार मित्रांनो. हिवाळा आला की गाजराचा सीझन चालू होतो. कारण या दिवसात मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाजर मिळतात. आपण गाजराचा हलवा तर नेहमीच बनवत असतो, पण याच गाजरापासून आपण बर्फी बनवणार आहे. माव्याच्या कोटिंगसह घरगुती, मऊ आणि अगदी पारंपरिक. इथे मी अर्धा किलो ताजी लाल गाजर घेतलेले आहे. त्यावरचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून पाण्यात स्वच्छ धुवून चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही किसणीवरती याला किसून सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये 150 ग्राम साखर व 1 चमचा तूप घालून चांगले शिजवून घ्यायचे आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये साखर पूर्णपणे वितळून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे. मिश्रण मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट होत आलं की त्यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. त्याच्यासोबतच थोडासा मावा आणि वेलची पावडर घालून घ्यायची आहे. या गाजराच्या बर्फीची एक खासियत आहे की जेव्हा आपण यामध्ये मावा मिसळतो ना, तेव्हा ती फक्त गोड राहत नाही, तर सॉफ्ट आणि खूप खास होते. पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण मंद आचेवरती परतत राहायचं आहे. मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं की गॅस बंद करून त्यावरती वेलची पावडर घालून घेऊ. आता हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये समान पसरून घेऊ. ताटामध्ये पसरलेले मिश्रण थोडं सेट होते तोपर्यंत पॅनमध्ये 100 ग्राम मावा, थोडं दूध आणि थोडीशी साखर घालून पातळ मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण ताटामध्ये पसरलेल्या मिश्रणावर छान वरून पसरून घ्यायचं आहे. त्यावर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून छान डेकोरेट करायचं आहे. मस्तपैकी एकसारखं मिश्रण मी सगळीकडे पसरून घेतलंय. माझ्याकडे सिल्वर पेपर होता तर त्याचा सुद्धा मी यूज केलाय. सिल्वर पेपरने मी इथे डेकोरेट केलंय आणि त्याच्यावर आवडीनुसार मी ते ड्रायफ्रुट्स ॲड केलेत. छान असे हे डेकोरेट करून झाले की बर्फी 4 ते 5 तासासाठी आपल्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. नंतर बर्फी छान सेट झाली की कापून घ्यायची आणि आपली ही गाजराची बर्फी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही सुद्धा ही गाजराची बर्फी नक्की ट्राय करून बघा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे काही सजेशन किंवा कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. चलो तर फिर बाय.